आणि एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। 11वी प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे। पहिली यादी 10 ऐवजी आता 26 जूनला समोर येणार आहे। तर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून त्यामुळे संताप व्यक्त होतोय। 11वीची प्रवेश प्रक्रिया याची नोंदणीपासून सुरू असलेल्या तांत्रिक अडचणीचा ससेमिरा हा अजूनही सुरूच आहे। गुणवत्ता यादीसाठी सुद्धा आता प्रतीक्षा करावी लागणार आहे। शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 10 जून रोजी ही पहिली यादी जाहीर होणार होती, मात्र आता 26 जून रोजी ही यादी जाहीर होणार आहे। त्यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच लांबणीवर पडतीये। या संदर्भात विद्यार्थी संघटना आणि पालकांकडून संताप व्यक्त होतोय। मुलांचा बराच अभ्यासाचा काळही यामुळे वाया जाणार आहे। अधिक माहिती घेऊयात राजश्री वाघमारे यांच्याकडून। राजश्री, काय अधिक माहिती? पाहायला गेलं तर जवळपास 10वीचा निकाल लागल्यानंतर 15 दिवसानंतर ही प्रक्रिया सुरू होते। तर यावर्षी मात्र याला उशीर होतो। त्यानुसार जर आपण मागच्या वर्षीच्या परीने बघायला गेलं तर 21 मे पासून अर्ज नोंदणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। मात्र आता तांत्रिक अडचणींमुळेच ही अर्ज नोंदणी प्रक्रिया आहे ती 26 मे पासून सुरू करण्यात आली। त्यानंतरही विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास वारंवार अडचणी येत होत्या। आता या अडचणींवर मात करायची तारीख खरं तर 7 जून होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे शुल्क कास्टचा जो नियम आहे ते जे वेळापत्रकाचा जो रूल आहे किंवा ते प्रवेश प्रक्रिया आहे ती आता पुन्हा लांबणीवर पडली आहे। त्यामुळे शिक्षण संचालकाने नव्यानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आता पहिली यादी आहे ही 10 जून ऐवजी 26 जूनला जाहीर होणार आहे। आणि आता ही यंत्रणा लवकरात लवकर व्यवस्थित व्हावी आणि लवकरच ही यादी मुलांपर्यंत जावी यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावण्यात आलेली आहे। त्यामुळे असं म्हटलं जाते की लवकरच येत्या काही दिवसांमध्ये हा जो प्रॉब्लेम क्रिएट होतोय तो दूर केला जाईल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मात्र विद्यार्थ्यांचा काही काळ यामुळे वाया जाणार आहे आणि त्यावरती मात्र अर्थातच उत्तर कसं दिलं जाणार हे पाहणे महत्त्वाचं ठरेल।